दुपारचे 1 वाजले होते आणि मी निघालो होतो ऑफिसला. आईचं दर्शन घेऊन मी निघालो ऑफिसला. मित्राचा फोन आला, येताना काहीतरी स्वीट्स घेऊन ये. मी स्वीट्स घेऊन मी थेट निघालो ऑफिससाठी. आणि खूप दिवसातून असं आपल्याला ऊन बघायला भेटलं. आणि हे बघू शकता आपलं जुनं ऑफिस आहे हे, जे कोणाला माहिती असेल तर. तिथून निघालो मी डायरेक्ट आलो ऑफिसवरती. इकडे भूषा, रोहन, फैजल, इकडे संभाजी पाटील होता आपला. पोरांनी इकडे शस्त्रपूजन करून ठेवलं होतं. मीटर वगैरे सर्व होतं, त्याचे पाय वगैरे पडलो. आणि इकडे आपण ऋषा मजा घेत होता. आणि कालच्या ब्लॉगमध्ये सांगायचं राहून गेलं, जे लास्ट टाइम मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आपल्याला युवा शक्ती पुरस्कार भेटला होता, जो की नवी मुंबईमधला सांस्कृतिक कला केंद्र यांनी आयोजित केला होता. त्या टीमने आपल्याला भेट दिली. इकडं आपल्याला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं, ट्रॉफी पण म्हणू शकतो आपण. आणि त्यांच्या न्यूज चॅनलने पण आपली मुलाखत घेतली. आपल्या मंडळासाठी खूप आनंदाचा दिवस होता. आणि हाच आहे तो पुरस्कार जो आपल्याला भेटलेला होता, युवा शक्ती पुरस्कार. कोपरकर्णीची आई दुर्गेश्वरी. ऑफिसमधून आलो आणि इकडे थांबलो मांडव बाहेर थोडं. आणि त्यानंतर सौर्या घरी आला मला घेण्यासाठी. मग आम्ही दोघं निघालो, मांडवमध्ये आलो. त्याच्यानंतर आतमध्ये येऊन अगरबत्ती लावली. अगरबत्ती संपली होती मूर्तीजवळची. त्यानंतर बघू शकता गरबा चालू झाला आपला. आणि हे इकडे बक्षीस आणले होते आपण. कूलर, साडी, हेडफोन, डब्बा होता, एक कुकर होता, खूप साऱ्या अशा गोष्टी होत्या. आज गरब्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे काय पोरं सर्व जोशमध्ये होते. इजी चालू झाल्यावरती पण आपली पोरं काय ऐकत नाही. नवा भाई पण इकडे चालू झाला होता नाचायला. आणि जसं की पोरं नाचत होती, बिंट्या, शुभ्या, एकदम कडकमध्ये कार्यक्रम चाललेला पोरांचा पण वरती. त्याच्यानंतर आपलं बक्षीस समारंभ पण कंप्लीट झाला. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनल आपल्या. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.